जय श्रीकृष्ण माऊली. कशा आहात? बरे आहात ना? आपल्याला टाकायचं होता नामदेव महाराज हरिपाठ, पण कारण काय झालं, 1 महिन्यानी तुकाराम महाराज बीज आलेले आहे बघा. आणि तुकाराम महाराजाच्या हरिपाठात अभंग आहेत 33. तर आपल्याला आधी तुकाराम महाराज हरिपाठ टाकावं लागणार आहे, कारण बीज आलेली आहे. आता तुकाराम महाराजाचं महत्त्व सगळ्यांना समजलं पाहिजे, म्हणून आपल्याला तुकाराम महाराज हरिपाठ टाकायचा. गोपाल कृष्ण महाराज की जय. नमिला गणपती माऊली सारजा, आता गुरु राजा दंडवत. गुरुराया चरणी मस्तक ठेविला, आपुल्या स्तुतीला द्यावी मती. गुरुराया तुझ ऐसा नाही सखा, कृपा करुणी रंका धरी हाती. तुका म्हणे माता पिता गुरु बंधू, तुझी कृपा सिंधू पांडुरंगा. तुकाराम महाराज काय म्हणतात? आधी गणपतीला नमन करतो, नंतर सारजा मातेला नमन करतो, आणि मग मी गुरुराजाला वंदन करतो. गुरुराजाच्या प्रेरणेनंच मी हा हरिपाठ लिहत आहे, असं तुकाराम महाराज म्हणतात. गुरुराया चरणी मस्तक ठेविला, आपुल्या स्तुतीला द्यावी मती. श्री संत तुकाराम महाराज म्हणतात, गुरुदेवा, आता मी पुढे अभंग रचण्यास सुरुवात करत आहे. तर ह्या माझ्या मतीला, माझ्या वाणीला काहीतरी सुचवा, असं माझ्या बुद्धीला, का जेणेकरून भगवंताचं गुणगान जास्तीत जास्त मला करता येईल. गुरुराया, मी तुमची स्तुती करूनच हा अभंग, हा हरिपाठ मी पुढे नेत आहे, म्हणून आधी तुमच्या चरणी दंडवत करतो. गुरुराया तुझ ऐसा नाही सखा, कृपा करुणी रंका धरी हाती. गुरुदेवा, तुझ्या सारखा सखा मला कोणीच भेटला नाही आजपर्यंत. काय जे सुचवलं ते तुमच्या कृपेनेच, म्हणून ह्या रंकाला हाती धरून वाट दाखवा गुरुमाऊली. सगळं काही तुमच्यावरती सोपवलेलं आहे. तुका म्हणे माता पिता गुरु बंधू, तूची कृपा सिंधू पांडुरंगा. तुकाराम महाराज म्हणतात, तू माझी माता पण आहे, आणि तू माझ्या पिता पण आहे. तूच गुरु पण आहे, आणि तू भाऊ पण आहेस, आणि तूच कृपा सिंधू, तूच कृपेचा सागर आहेस, आणि तूच पांडुरंग आहेस. म्हणून सगळं काही तुझ्या चरणी अर्पण करून मी ह्या हरिपाठाला सुरुवात करत आहे.